वैदिक संस्कृतीमध्ये वेदांचा अभ्यास केला जायचा. आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेदांची पण माहिती घेतली. सामवेद असेल, यजुर्वेद असेल, अथर्ववेद असेल, या सगळ्यांचा अभ्यास करून त्याच्यानंतर आपण 12वा मनोरथ म्हणजे काय, अभिनवी म्हणजे काय, किंवा औपनिषद म्हणजे काय, याचा सुद्धा अभ्यास केला आहे. वैदिक संस्कृती ही जवळजवळ 6व्या शतकाच्या अगोदरची मानली जाते. मला तुम्ही सांगा, वैदिक संस्कृती म्हणजे काय? व्हेरी गुड. तर जी संस्कृती वेद वाङ्मयांवर आधारलेली होती, तर जे वेद हे आपल्या हिंदू धर्माचे पाया मानले जातात, मूळ मानले जातात, त्याच्यावरती आधारित असल्या कारणाने वेदांवर आधारित म्हणून तिला नाव काय देण्यात आलेले आहे? वैदिक संस्कृती. त्याच्यानंतर आपला जो ऋग्वेद आहे, तो ऋग्वेद म्हणजे काय? किंवा ऋग्वेदातील ऋचा म्हणजे काय? अनेक ऋचा एकत्र बसून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेला काव्य. व्हेरी गुड. म्हणजे सुक्त म्हणजे काय? तर वेगवेगळ्या ऋग्वेदामध्ये जे काही वेगवेगळे श्लोक आहेत, त्या श्लोकांना काय म्हटलेलं असायचं? ऋचा. आणि त्या ऋचा ज्यावेळेस एकत्र गुंतल्या जायच्या, त्यातून जे काही काव्य तयार होत होतं त्याला तत्कालीन ऋषीने काय नाव दिलेलं होतं? तर सुक्त हे नाव दिलं होतं. मग असे खूप सारे सुक्त आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळून येतात. यजुर्वेद हा जो ग्रंथ आहे, हा आपल्याला कशाची माहिती देतो? यजुर्वेद संहितेत अज्ञानमध्ये जाणारे मंत्र आहेत. यज्ञविधीमध्ये कोणत्याही मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन याचे आहे. पद्यात असणारे मंत्र आणि पद्यात दिलेले त्या मंत्राची सृष्टीकरण अशी असेल याची रचना. म्हणजेच काय? तर आपल्याला यजुर्वेदामधून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची माहिती मिळते. त्याच्यातून सगळ्यात महत्त्वाची कोणती माहिती मिळते आपल्याला? यज्ञविधी ज्यावेळेस केले जायचे, आपण वैदिक काळाचा अभ्यास केला होता. वैदिक काळामध्ये आपण बघितलं की यज्ञविधीला खूप महत्त्व होतं. आणि त्या काळात जे काही यज्ञ केले जायचे, त्या यज्ञांमध्ये कोणत्या कोणत्या मंत्रांचं पठण केव्हा आणि कसं करायचं याची आपल्याला त्यातून माहिती मिळते. मग आपण नंतर पाहिलं जाते नंबर सामवेद. मग मला सांगा, सामवेद म्हणजे काय? त्या सामवेदामध्ये कशा कशाचा समावेश होतो? ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय? यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असे म्हणतात. ब्राह्मण ग्रंथ जे आहे त्याच्यामध्ये यज्ञविधी असेल, त्या यज्ञविधीचा वापर कसा करायचा? त्यानंतर आपण पाहिलं उपनिषदे. उपनिषदे म्हणजे काय? उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून घेऊन ज्ञान. गुरुजवळ बसून घेऊन ज्ञान. आणि तुम्हाला सांगतो, वैदिक काळामध्ये आपल्या काळात त्या काळात नाही. मग आपल्याला जे काही विद्या अर्जन करायची आहे, आपण गुरुच्या घरी जायचं, तिथे राहायचं काही काळ, आणि मग त्यानंतर गुरु आपल्याला ते उपदेश देतील, माहिती देतील, ती आपण गुरुजवळ बसूनच मिळवायची. त्याला आपण काय म्हणणार आहे? उपनिषदे. आरण्यके म्हणजे काय? वेदकालीन धर्मकल्पना स्पष्ट करा. वेदकाळात सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवता दिलेले होते. वेदांमध्ये त्यांचा प्रार्थना केले आहे. त्याला आपण काय म्हणणार? वेदकालीन संकल्पना. त्याच्यानंतर वेदकालीन गायींची विशेष काळजी का घेतली जाईल? गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाईल, त्यामुळे गायीने विशेष किंमत घेतली. इतरांनी गाय चोरून येऊ नये म्हणून गायीची विशेष काळजी घेतली जाईल. इतरांनी त्या काळामध्ये दानधर्म करण्यासाठी पण गायीचा वापर करायची. या गायी चोरून येऊ नये याच्यासाठी गायींची काय केली जायची? विशेष काळजी घेतली जायची. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आहे, वेदकालीन घरे कशा प्रकारची होती? वेदकाळातील घरे मातीची किंवा गुळाची असत. शेण मातीची कोणताही भिंतमध्ये ठेवली. या घरांच्या जमिनी शेणामातीने सारवलेल्या असत. घरासाठी गृह किंवा शाळा हे शब्द वापरले जाते. त्या काळी सुद्धा माती आणि शेणाचा वापर करून भिंती बांधायच्या. आता सिमेंट त्या काळामध्ये होतं का? नाही. आणि मग पुराच्या भिंती आणि जी जमीन आहे त्याच्याने सारवली जायची शेणाने. अशा प्रकारे घरांची रचना होती.